आज आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स समजून घेणार आहोत. आता आपण काही उदाहरणे पाहूया. स्नेहा वॉज सिटिंग ऑन द ट्री. स्नेहा झाडावर बसली होती. इथे स्नेहा हे सिंग्युलर नाउन असल्याने स्नेहा नंतर वॉज हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. बसली होती या अर्थाने स्नेहा नंतर वॉज सिटिंग घेतले आहे. चिंटू वॉज प्लॅन्टिंग ए ट्री. चिंटू एक झाड लावत होता. इथे झाड लावण्याची क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी वॉज प्लॅन्टिंग घेतले आहे. चिंटू हे एक वचनी नाम असल्याने चिंटू नंतर वॉज घेतले आहे. आय वॉज स्किपिंग यस्टरडे. मी काल दोरीच्या उड्या मारत होते. इथे क्रिया होत होती या अर्थाने वॉज स्किपिंग घेतले आहे. रमण वॉज सेलिंग फिश. रमण मासे विकत होता. इथे विकत होता या अर्थाने वॉज सेलिंग घेतले आहे. मासे विकण्याची क्रिया होत होती, चालू होती हे यातून सांगितले जाते. ही वॉज स्वीपिंग द रोड. तो रस्त्याची सफाई करत होता. इथे सफाई करत होता या अर्थाने वॉज स्वीपिंग घेतले आहे. वी वर एक्सरसाइजिंग इन द मॉर्निंग. आम्ही सकाळी व्यायाम करत होतो. म्हणजेच व्यायाम करण्याची क्रिया सकाळी चालू होती हे सांगण्यासाठी वर एक्सरसाइजिंग हे व्यायाम करत होतो या अर्थाने घेतले आहे. पास्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये नाम व सर्वनामानुसार वॉज वा वर पैकी एक क्रियापद घेतले जाते. आय, ही, शी, इट या सर्व नामांनंतर व एक वचनी नामानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. यू, दे, वी या सर्व नामांनंतर व अनेक वचनी नामांनंतर वर हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू इत्यादी जर एकच असतील तर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते व अनेक असतील तर वर हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. इथे आपण टेल, वेट, रन, टेक, आस्क, काउंट या क्रियापदांना आयएनजी प्रत्यय जोडल्याने टेलिंग, वेटिंग, रनिंग, टेकिंग, आस्किंग, काउंटिंग चा अर्थ सांगत, वाट पाहत, धावत, घेत, विचारत, मोजत असा होतो व क्रिया अपूर्ण असल्याचे त्यावरून समजते. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती, होत होती हे सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. भूतकाळात एखादी क्रिया चालू नव्हती, होत नव्हती हे सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो. भूतकाळात एखादी क्रिया होत होती का, चालू होती का ते जाणून घेण्यासाठी वॉज वा वर प्लस सब्जेक्ट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. भूतकाळात एखादी क्रिया होत नव्हती का, चालू नव्हती का ते जाणून घेण्यासाठी वॉजंट वा वरंट प्लस सब्जेक्ट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. आता आपण होकारार्थी वाक्य व प्रश्न, नकारार्थी वाक्य व प्रश्न एकत्र पाहूया. शिल्पा वॉज रीडिंग ए नॉवेल. शिल्पा एक कादंबरी वाचत होती हे होकारार्थी वाक्य आहे. इथे शिल्पा हा एक वचनी कर्ता असल्याने वॉज हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. आता या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी वॉज नंतर फक्त नॉट घेऊन शिल्पा वॉज नॉट रीडिंग ए नॉवेल, शिल्पा एक कादंबरी वाचत नव्हती हे नकारार्थी वाक्य तयार केले आहे. वॉज शिल्पा रीडिंग ए नॉवेल. शिल्पा एक कादंबरी वाचत होती का हा होकारार्थी प्रश्न आहे. वॉजंट शिल्पा रीडिंग ए नॉवेल. शिल्पा एक कादंबरी वाचत नव्हती का हा नकारार्थी प्रश्न आहे. होकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी प्रश्नाची सुरुवात वॉजने करावी व नकारार्थी प्रश्नाची सुरुवात वॉजंटने करावी व वॉज व वॉजंट नंतर कर्ता घ्यावा. विशाल वॉज स्नीझिंग यस्टरडे. विशाल काल शिंकत होता. विशाल वॉज नॉट स्नीझिंग यस्टरडे. विशाल काल शिंकत नव्हता. वॉज विशाल स्नीझिंग यस्टरडे. विशाल काल शिंकत होता का. वॉजंट विशाल स्नीझिंग यस्टरडे. विशाल काल शिंकत नव्हता का. अदिती वॉज स्कोल्डिंग हर चाइल्ड. अदिती तिच्या मुलाला दम देत होती. अदिती वॉज नॉट स्कोल्डिंग हर चाइल्ड. अदिती तिच्या मुलाला दम देत नव्हती. वॉज अदिती स्कोल्डिंग हर चाइल्ड. अदिती तिच्या मुलाला दम देत होती का. वॉजंट अदिती स्कोल्डिंग हर चाइल्ड. अदिती तिच्या मुलाला दम देत नव्हती का. ही वॉज फुलिंग यू.
तो तुला मूर्ख बनवत होता. ही वॉज नॉट फुलिंग यू. तो तुला मूर्ख बनवत नव्हता. वॉज ही फुलिंग यू? तो तुला मूर्ख बनवत होता का? वॉजंट ही फुलिंग यू? तो तुला मूर्ख बनवत नव्हता का? गीता वॉज स्टँडिंग इन द क्यू. गीता रांगेत उभी होती. गीता वॉज नॉट स्टँडिंग इन द क्यू. गीता रांगेत उभी नव्हती. वॉज गीता स्टँडिंग इन द क्यू? गीता रांगेत उभी होती का? वॉजंट गीता स्टँडिंग इन द क्यू? गीता रांगेत उभी नव्हती का? ज्ञानी वॉज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स. ज्ञानी सूचना देत होता. ज्ञानी वॉज नॉट गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स. ज्ञानी सूचना देत नव्हता. वॉज ज्ञानी गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स. ज्ञानी सूचना देत होता का? वॉजंट ज्ञानी गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स. ज्ञानी सूचना देत नव्हता का? आता काही छोटी संभाषणे पाहूया. वर यू गोइंग टू दादर? तू दादरला जात होतास का? नो, आय वॉज नॉट गोइंग टू दादर. नाही, मी दादरला जात नव्हतो. आय वॉज गोइंग टू घाटकोपर. मी घाटकोपरला जात होतो. वॉज रेश्मा डुईंग युअर वर्क? रेश्मा तुझे काम करत होती का? नो, रेश्मा वॉज नॉट डुईंग माय वर्क. नाही, रेश्मा माझे काम करत नव्हती. शी वॉज हेल्पिंग मी. ती मला मदत करत होती. वर यू इटिंग पाणीपुरी? तू पाणीपुरी खात होतास का? नो, आय वॉज नॉट इटिंग पाणीपुरी. नाही, मी पाणीपुरी खात नव्हतो. आय वॉज इटिंग सेवपुरी. मी सेवपुरी खात होतो.